माझ्या विरोधकांच्याकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही नव्हतं, म्हणून वाटेल त्या टीका माझ्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्यात आल्या. आणि मग आज माझी जी भूमिका आहे, मी गेल्या 2.5 वर्षामध्ये आमदार नसताना देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी माझे असणारे जिव्हाळ्याचे संबंध, तर ते मी उपयोगात आणत मोठ्या प्रमाणात निधी आणला, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आज तर मी आमदार आहे, सत्तेतला आमदार आहे, म्हणून मी जे प्रश्न निवडणुकीत मांडलेले आहेत, म्हणजे केलेला विकास मी सांगतो आणि पुढे काय मला करायचं सांगतो. आणि पुढे जे मी सांगितलंय, शहराचा हद्दवाढीचा विषय असेल, खंडपीठचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल, आज शहर हे पूर्ण म्हणजे 1972 साली शहराची हद्द म्हणजे महानगरपालिकेत रूपांतर झालं, पण हद्दवाढ 1 इंच देखील वाढली नाही. आज अनेक शहरात समस्या आहे. ट्रॅफिक सिस्टीम या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पुढच्या काळामध्ये मला प्रचंड काम आहे आणि ते मी निश्चितपणे या शहराला करून दाखवेन. सामना करावा लागला. यानंतर आता ठाकरे गट स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचक इशारा देतो आमदार दानवे यांनी दिलेला आहे. कसं बघताय त्यांच्या त्यांच्या वक्तव्याला काही जास्त फारसं सिरियस घेण्यासारखं काहीच नाही. कधी काय करत आहेत आता त्यांची स्वतःची माती करून घेतली असं म्हणलं चुकीच ठरणार. लक्षात घ्या, शिवसेनेचा एक खासदार आज या ठिकाणी, शिवसेनेचे 3 आमदार, एक आम्हाला सपोर्टेड आमदार आणि दुसरा पण एक सपोर्टेड आमदार, म्हणजे 5 आमदार शिवसेनेचे आहेत आणि एक खासदार या ठिकाणी. आणि मग असताना नैसर्गिक आहे, ज्याची संख्या जास्त त्याचा पालकमंत्री होईल. आणि निश्चितपणे आम्ही देखील आता चौथी टर्म आहे आमची. मी 3 टर्म आहे, 3री टर्म आहे, 5 वर्ष मंत्री दर्जा आहे. मला राज्य निर्णय मंडळाचं मी काम बघितलेलं आहे, मित्रा या संस्थेचं काम बघितलं आहे, जी महाराष्ट्रासाठी थिंक टँक म्हणून काम करते. आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटते.